नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मी आज 4 कॉलेजेस कव्हर करत आहे की जे आपले महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत जे 31 त्याच्याबद्दल अगदी पूर्ण मी डिटेल्समध्ये पूर्ण स्कोअर प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगत आहे। 2023 किती गेला होता आणि 2000 एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 किती जाऊ शकतो ह्याच्याबद्दल अगदी प्रत्येक मी व्हिडिओ गेली 1 वीक झालं कंटिन्यू मी व्हिडिओ पोस्ट करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 4 कॉलेजेस कव्हर करत आहे। तर आता तुम्ही हे नवीन आणखीन 4 कॉलेजेस पाहू शकता। अगदी स्क्रीनवरती झूम करून तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अगदी मी कॅटेगरी वाईज स्कोअर काढलेला आहे आणि कॉलेज पण काढलेलं आहे। ते दिलेलं आहे एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 अँड रँक 17-20 म्हणजेच हे 17, 18, 19, 20 असे हे 4 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्राबद्दल अगदी मी पूर्ण डिटेल्समध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर जे काही आपले विद्यार्थी आहेत 85% कोठ्यामधून जे विद्यार्थी एलिजिबल असतात, ज्या विद्यार्थ्यांचं 10th 11 आणि 12th हे आपलं 10वी 11वी 12वी हे महाराष्ट्रातून झालेलं असतं त्या विद्यार्थ्यांना 85% कोठ्यामधून त्यांना ॲडमिशन मिळत असतं। आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅसाईल सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना पण हा कोठ्यातून लाभ भेटत असतो। आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज आज मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी तुम्ही झूम करून पाहू शकता। तर इथे कोणते कोणते कॉलेजेस मी काढलेले आहेत, इथे कॅटेगरी काढलेली आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाई काढलेलं आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन सातारा काढलेलं आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन अलिबाग आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन अकोला। ओके, तर हे 4 मेडिकल कॉलेजेस मी काढलेले आहेत आज। तर प्रत्येक मेडिकल कॉलेजचं मी अगदी कट ऑफ तुम्हाला झूम करून आज वाचून दाखवणार आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। तर इथं मी जनरलचा काढलेला आहे फर्स्ट। तर अंबेजोगाई मेडिकल कॉलेजला किती गेला होता गेल्या वर्षी 2023 मध्ये कट ऑफ, तर जनरलचा 605ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। ओबीसीचा पाहू शकता तुम्ही 595, ईडब्ल्यूएसचा पाहू शकता तुम्ही 601, एससी कॅटेगरीचा पाहू शकता तुम्ही 510 आणि एसटीचा इथं पाहू शकता 381। आणि पुढचं कॅटेगरी तुम्ही अगदी पूर्ण तुम्हाला मी अगदी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की पुढची कॅटेगरी विजे आहे, तिथं 550 विजेला भेटलं होतं ॲडमिशन। NTBला पाहू शकला तुम्ही 539ला, NTCला 586 आणि NTDला 597। तर हे झालं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन अंबेजोगाई। तर हे पूर्ण अगदी अंबेजोगाईचं मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ आज तुम्हाला सांगितलेला आहे। आणि पुढचा तुम्हाला कॉलेज इथे सातारा गव्हर्नमेंट कॉलेज इन साताऱ्याचं जनरल कॅटेगरीचा किती गेला होता कट ऑफ 2023 मध्ये, तर 605ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि ओबीसी तुम्ही ते पाहू शकता 593। आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्हाला मी अगदी सातारा मेडिकल कॉलेजचं मी तर काढून दाखवत आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं 600 मार्काला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। एससी कॅटेगरीला 506 आणि एसटीला 373 आणि विजेला 544 आणि NTBला 519। आणि नेक्स्ट कॅटेगरी तुम्ही आणखी ते पाहू शकता, इथे NTC काढलेलं आहे 587 आणि NTD 589। तर हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन सातारा हे पूर्ण अगदी गव्हर्नमेंट कॉलेज इन साताऱ्याचं पूर्ण अगदी काढलेलं आहे। आणि नेक्स्ट कॉलेज इथे मी काढलेलं आहे अलिबाग। तर इथे पाहू शकता तुम्ही अलिबाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा जनरल कॅटेगरीला किती गेला होता विद्यार्थ्याला, 600 मार्काला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती आणि ओबीसी तुम्ही पाहू शकता 589, ईडब्ल्यूएसला पाहू शकता 592 आणि एससी कॅटेगरीला 501ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि नेक्स्ट कॅटेगरी इथे तुम्ही ते पाहू शकता एसटी कॅटेगरी काढलेली आहे। तर एसटी कॅटेगरीला 371, विजेला 544, NTBला 513, NTCला 585 आणि NTDला 587। तर ह्या मार्कावरती विद्यार्थ्यांना प्रत्येक कॅटेगरी वाईज ॲडमिशन्स मिळालं होतं। अगदी कुठल्या कॉलेजला, हे अलिबाग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन अलिबाग। आणि नेक्स्ट इथे मी काढलेलं आहे अकोला। हे अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला मी अगदी झूम करून वाचून दाखवणार आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। तर इथं दिलेलं आहे जनरल कॅटेगरीचं अलिबागचं काढलेलं आहे मी इथं। तर अलिबागला 606ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। ओपन कॅटेगरीला ओबीसीला पाहू शकता तुम्ही 597, ईडब्ल्यूएसला पाहू शकता तुम्ही 599 आणि एससी कॅटेगरीला पाहू शकता तुम्ही 519ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। आणि नेक्स्ट कॅटेगरी इथं मी काढलेलं आहे आणखीन एसटी कॅटेगरी। तर इथे एसटी कॅटेगरीचं तुम्ही पाहू शकता 380ला विद्यार्थ्याला सीट्स अलाउड झाली होती। विजेला पाहू शकता 553, NTBला पाहू शकता तुम्ही 541 आणि NTCला पाहू शकता तुम्ही 579
आणि एन टी डीला पाहू शकतो तुम्ही 600. तर हे झालं पूर्ण अगदी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इन अकोला. तर प्रत्येक कॉलेजचं मी तुम्हाला आज अंबेजोगाई, सातारा, अलिबाग आणि अकोला हे 4 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं कॅटेगरी वाईज प्रत्येक विद्यार्थ्याला काढलेलं आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना आमचं टेक पेड काउन्सिलिंग घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आम्हाला मेसेज किंवा व्हॉट्सअप करू शकता की मॅडम आम्हाला पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे आणि आम्हाला पूर्ण अगदी काउन्सिलिंग करायचं आहे. आणि त्याचबरोबर अगदी मी विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस पण मी बोललेच होते की ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी 150 जस्ट इलिजिबल असेल, लास्ट इयरला मी 137 मार्कला पण विद्यार्थ्यांना MBBSला ॲडमिशन्स घेऊन दिलेले आहेत. तर ह्यावर्षी पण विद्यार्थी जस्ट इलिजिबल असतील. काही विद्यार्थ्यांना 150, काही विद्यार्थ्यांना 200 आणि काही विद्यार्थ्यांना 250 असे मार्क असले तरी पण ते विद्यार्थी पण नाराज होऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे MBBS करण्याचं पूर्ण अगदी तुम्हाला स्वप्न तुमचं MBBSचं पूर्ण कंप्लीट होईल आणि ते MBBSचं स्वप्न पूर्ण मी करून देईल. अगदी चेन्नई आणि पॉंडिचेरी ह्या 2 ह्याच्यामध्ये आम्ही ॲडमिशन्स करत असतो. तर प्रत्येक राज्यामध्ये ॲडमिशन्स होतच असतात, पण चेन्नई आणि पॉंडिचेरी हे असे ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी एकदम जस्ट एलिजिबल आणि जस्ट तुम्ही पास असाल नीट ह्याच्यामध्ये अगदी कोणतीही कॅटेगरी असू दे तिथे तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये अगदी पॉंडिचेरी आणि चेन्नईमध्ये आम्ही MBBSला ॲडमिशन्स दरवर्षी मी करून देत असते. गेले 5 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे आणि गेले 14 वर्ष झाले मी माझी मेडिकल प्रॅक्टिस मी OPD माझी चेन्नईमध्ये आहे, स्वतः आहे आणि मी स्वतः प्रॅक्टिस तिथे करते. माझं क्लिनिक आहे आणि ह्या एज्युकेशन फील्डमध्ये मी गेली 5 वर्ष आहे. तिथे मी तमाम आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी अगदी जस्ट एलिजिबलवाले सुद्धा विद्यार्थ्यांचं मी MBBSला ॲडमिशन करून दिलेले आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी या माध्यमातून घेऊन येत जाईल. ज्या काही विद्यार्थ्यांना डीम्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे कमी बजेट आणि कमी मार्कामध्ये, त्यांनी नक्कीच मला ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं MBBS करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके मित्रांनो, एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि ज्या काही मुलांना आवडला असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या ह्या चॅनलला की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये सगळे असे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके मित्रांनो, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.